आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहन चोरीच्या घटना समोर आल्या। यामध्ये कधी हौस पूर्ण करण्यासाठी वाहन चोरी करण्यात आल्याचं समोर आलंय, तर पुणे शहरातून दुचाकी चोरून त्याची दुसऱ्या जिल्ह्यात विक्री करण्यात आल्याचं उघडकीस आलं। मात्र पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमधून पोलिसांच्या दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथक एकाने बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 90,000 रुपये किमतीची 4 वाहने जप्त केली आहेत। विष्णू भाऊराव कुंडगीर, वय वर्ष 25, सध्या राहणार फिरस्ता, मूळ राहणार खेरडा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। याबाबत 13 मे रोजी बंडा गार्डन पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल आहेत। यापैकी 3 गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती। 19 जानेवारी रोजी तो जेलमधून बाहेर आलाय। बंडा गार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा शोध घेत असताना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। तसेच आरोपीच्या नातेवाईकांच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार विष्णू कुंडगीर असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन 31 मे रोजी स्प्लेंडर दुचाकीसह ताब्यात घेतले। आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे येथील आयुक्तालयांच्या गेट नंबर 3 समोरील सार्वजनिक रोडवर पार्क केलेल्या दुचाकी चोरून नेल्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून बंडा गार्डन पोलीस ठाण्यातील 3, हडपसर व भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपी सराईत गुन्हेगार असून तो हिरो होंडा स्प्लेंडर गाड्यांचे हँडल लॉक बनावट चावींचा वापर करून स्विच ऑन करून त्या चोरी करून घेऊन जात होता। गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर ती गाडी त्याच ठिकाणी सोडून दुसरी दुचाकी चोरी करून घेऊन जात होता। आरोपीने चोरीच्या दुचाकी केडगाव रेल्वे स्टेशन जवळ व फुरसंगी येथील सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी लावल्या होत्या। आरोपीवर 2018 पासून 15 गुन्हे दाखल आहेत। यामध्ये समर्थ पोलीस ठाणे 2, बंडा गार्डन, चंदननगर पोलीस ठाणे प्रत्येकी 1, हडपसर पोलीस स्टेशन 5, पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशन 6 गुन्हे दाखल आहेत। यातील 3 गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती। 19 जानेवारी रोजी तो शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आलाय। पुढील कारवाई करता त्याला बंडा गार्डन पोलिसांच्या ताब्यात दिलाय। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 सुनील तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, धनंजय ताजने, गणेश ढगे, बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, रवींद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, शिवाजी सातपुते, महेश पाटील, साईकुमार कारके, नारायण बनकर यांच्या पथकाने केली।